गजर माऊलीचा गजर माऊलीचा चे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती। स्वराचा आवाज कमी कर, स्वराचा आवाज कमी कर, अजून कमी कर स्वर, याचा वाढ आतमध्ये लेवल दिली मॉनिटर ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साही ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी ज्ञानदेवा चरणी ज्ञानदेवा चरणी नमो ज्ञानेश्वरा मूर्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवांची श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी बरण रघुबर बिमल सुजुदाई कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरो कलेश विकार महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशि स्तुतिर ब्रह्मादि नाम तदवसन्नास्तु ये गिरः अथा वाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गुण ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी यार करे संताचा करे संताचा करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा हे मस्तक हे पायावरी मस्तक हे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या लेकुराचे हित जाणे किंवा वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती। आता आवाज दे मला, बाहेर खूप आवाज आहे। करीला भावीन हे बटन वाढतो, गेनचं बटन वाढू, गेन घेत करीला भावीन प्रीती। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा संत कशा आईसारखे आहे संतपर प्रकरणातला अभंग। पण आईचं दृष्टांत आईचं उदाहरण संतांना दिलेलं या विश्वातले निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबाराय जेवढे म्हणून संत झाले ते संत कसे आहेत जशी आई लेकरासाठी जीवन जगते
तसे संत साधकांसाठी जीवन जगत असतात. ती संत कशा आहेत तर आईसारखे आहे. आईचं हृदय कसं आहे आजच्या कीर्तनात तुकोबारायांनी मांडलेलं आहे, अभंगामध्ये आलेलं आहे. आपण त्याचं गोड चिंतन आपल्या 12 सव्वा 12 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये पाहूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या धामणगाव नावाच्या गावी. कैलासवासी गंगा भागीरथी यशोदाबाई लक्ष्मण गोडे या आईच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं समस्त गोडे परिवार, तिच्या सगळ्या मुली आहेत, 2-3 मुली आहेत, नाती आहेत, पुतण्या आहेत, आणि या सगळ्यांच्या प्रेमाखातीर आपल्या आईचं पूजन करण्यासाठी त्यांनी कीर्तन ठेवलेलं आहे. जगामध्ये आईच अशी गोष्ट आहे की ती कधी जाऊ नये, कारण ती प्रेमाचं सागर असते आणि आईसारखं प्रेम कोणी करत नाही. म्हणून आईसारखं प्रेम जगामध्ये कोणाचं नाही, म्हणूनच संतांना आईची उपमा दिली. आणि ती आई एकदा गेली की जीवनामध्ये दुःख मिळत असतं, प्राप्त होत असतं. या परिवाराची ती मातोश्री निघून गेली. कष्ट करणारी, शेतामध्ये काम करणारी, काबाड कष्ट करून या परिवाराला श्रीमंत बनवणारी, शिकवणारी, मुलींचे थाटामाटामध्ये लग्न करणारी ही माय गेल्या वर्षी या कुटुंबाला सोडून गेली. पण त्या सगळ्या मुली, त्यांचा सगळा परिवार आपल्या यशोदाबाईला देवाच्या पायाजवळ जागा मिळाली पाहिजे या उद्देशातून त्यांनी हे कीर्तन आयोजित केलेलं आहे. त्या दृष्टीने आपण सगळेजण एकत्रित आहोत. कीर्तन साथीला महाराष्ट्रभर ज्यांच्या गायनाची जादू आहे, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे रोहिदास महाराज मते गुरुजी महाराष्ट्रात पहिली चाल कीर्तनातली गोड म्हणतात, फार गोड गातात. महाराष्ट्र त्यांच्या चालीचा दिवाना आहे असे आमचे रोहिदास महाराज मते गुरुजी, त्यांना धन्यवाद. महाराष्ट्रभर मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या प्रमाणाची चाल उभ्या महाराष्ट्रानं गाजवली आणि ज्यांच्या आवाजातून ती गोड लागली असे आमचे सुनील महाराज पवार, श्रीगोंदा तालुका आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. 4.5-5 तास 5 वाजता पाठ निघून इथपर्यंत पोहोचले. आमच्या सुनील महाराजांनाही धन्यवाद. त्यांचाही आवाज उंच आहे, प्रमाणाच्या चाली गातात, त्यांनाही धन्यवाद. आपण परिसरातील गावातील सगळी गुणवान टाळकरी गायक वादक महाराज मंडळी, या सगळ्या टाळकऱ्यांना वंदन. आपल्या कार्यक्रमाला या 2ही गायकाला मला वाजवण्यासाठी आमचे दिनेशजी महाराज मोजाड, नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे. रात्री मला वाटतं ते पुरुषोत्तम पाटलांचा कार्यक्रम चालू आहे तिकडं खाली इसरूळ, बुलढाणा. त्या बुलढाण्याहून रात्रभर प्रवास करून आले. आम्ही तरी थोडंफार झोपलो, पण त्यांना झोप नाही. पण झोप नसताना एवढं वाजवतात तर मग झोप झाल्यावर तर किती वाजवत, म्हणजे शब्दच नाहीत महाराज. आणि रात्रीचंही पाहिलं, मी लाईव्ह पाहत होतो, अगदी छान कीर्तन वाजवलं. तिथंही हजारो, 25-30 हजार लोकांना महाराजांनी नाचवलं. असा सुंदर पखावज महाराष्ट्राच्या मृदंग क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य नाव नाशिक जिल्ह्याचं म्हणजे दिनेश महाराज आहे. फार छान लगीचा बाज आहे, स्पष्टता आहे, अगदी घामाघूम झालेत ते आता. असं आमचं दिनेश महाराज मोजाड, त्यांना वंदन. या घोटीच्या भागात, इगतपुरीच्या भागात, या नैसर्गिक भागामध्ये आलं की आमच्या पंढरी भाऊंना विसरून चालत नाही. आमचे पंढरी भाऊ म्हणजे या भागाचं एक नेतृत्व आहे. बरीचशी कीर्तन आमच्या पंढरी महाराजांनी माझी या ठिकाणी घेतलेली आहे. आमच्या पंढरी महाराज शहाणे यांना वंदन, शहाणे गुरुजींना. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या यशोदा आईच्या मुली असतील, नातवंड असतील, नाती असतील, या सगळ्या परिवाराला धन्यवाद. आल्यापासून ज्यांच्या घरी आम्ही थांबलो, बाळासाहेबजी गाडवे असतील, तात्या असतील, या सगळ्यांच्या घरी थांबण्याचा योग आला. आणि आपल्या कार्यक्रमाला ज्यांनी खरं आम्हाला आमंत्रण दिलं, या भागाचं जे तीर्थक्षेत्र आहे निवृत्तीनाथ महाराज संस्थान, या निवृत्तीनाथ संस्थानचे महंत म्हणजे मागच्या काही वर्षापूर्वी जे अध्यक्ष राहिले संस्थानचे असे आमचे निलेशजी गाडवे सर यांच्या त्यांचं गाव आहे काय, बरोबर, निलेश सरांचं एक गाव आहे. आणि ते मला वाटतं निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष होते, आता माजी अध्यक्ष आहेत, त्याच्यामध्ये ते आहेत. आणि त्या संबंधातून त्यांनी आग्रह केला, ते पुढे येणार आहेत थोड्या वेळानं, आणि त्या संबंधातून येण्याचा योग, पवित्र योग निर्माण आहे. सिस्टीम चांगली आहे, मंडप डेकोरेशन बालदार चोपदार, आणि आमचा हा गजर भक्तीचा, बरोबर का,
गजर माऊलीचा यूट्यूब चॅनल आहे, त्यालाही धन्यवाद. आणि आपण बसलेली सगळी मंडळी, पै पाहुणे, सगळे सोयरे, आप्तेष्ट, मित्र परिवार आणि या यशोदाबाईच्या दुःखामध्ये सहभागी झालेले सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आमची सगळी महाराज मंडळी आहे, सगळ्यांना वंदन करतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे, त्याच्यामध्ये थोडा आवाज घुमतो बघा, डबल आवाज होतो. सिस्टीमवाला याला काही करू शकत नाही, याच्यामध्ये डबल आवाज होतो, म्हणजे एक शब्द डबल होतो. त्यामुळे तुम्हाला सर्वांगाचे कान करून ऐकावं लागेल. विठाला विठाला आपल्या संस्कृतीमध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, जगामध्ये हजार उपकार करणारी लोक आहेत बघ. खूप लोक उपकार करत असतात, यादीचे त्याची. परोपकाराय वंती नद्या. आता तुमची दारणा वाहते, आमची गोदावरी वाहते आणि तुमचंच पाणी आम्हाला आहे. ही गोदावरीची आली तुमच्याकडून आम्हाला, तुमच्यामुळेच आमचं बरं. तुमच्याकडून आलेली गोदावरी. या अध्यक्ष या. विठाला 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 विठ्ठल विठाला विठाला मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या निवृत्तीनाथ महाराज संस्थांचा जो विकास झाला आणि त्या विकासामध्ये प्रमुख काम आमच्या निलेश महाराज गाडवे यांनी केलं. फार नेतृत्व चांगलं केलं. आता नवीन अध्यक्ष होत आहे, ते चांगलंच आहे, पण निवृत्तीनाथ महाराज संस्थांचा अध्यक्ष असताना निवृत्तीरायाचा जप असेल, गावागावात सप्ताहामध्ये निवृत्तीरायाचे गाथे, निवृत्तीरायाचे अभंग कीर्तनाला घेतले पाहिजे, असा एक मोठा अट्टहास आमच्या निलेश महाराजांचा असायचा. आणि मलाही बऱ्याच वेळेला फोन करून त्यांनी सांगितलं की आमच्या नाशिक भागात आलं की जिथं तुमचं कीर्तन असेल तिथं निवृत्तीरायाचं भजन घेत चला. आणि मग ते रोहिदास महाराज असले की आम्ही त्यांना म्हणायला लावतो. असं भजन महाराष्ट्रभर गाजलं. त्याचं कारण आमचे निलेश महाराज गाढवे आणि अतिशय गोड पखवाजही वाजवतात. आणि त्या संबंधातून आपल्या गावची भूमिपुत्र आहे, या धामणगावची माती भाग्यवान आहे की आपल्या मातीतला एक व्यक्ती निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या अध्यक्षपदी विराजमान झाला. त्याला कारण या मातीचा तो गुणधर्म आहे. आमचे निलेश महाराजांचं आमच्यावर प्रेम आहे. माझ्या वडिलांच्याही कार्यक्रमाला आले होते आणि प्रेमळ आहेत. त्या संबंधातून त्यांनी आग्रह केला आणि ही सेवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्यापर्यंत आलेली आहे. परोपकाराय वहंती नद्या. या देशातली गंगा आपल्यावरती उपकार करते. का फिडीत पापताप पोखित तरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. किती प्रमाण वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. तुम्ही वाचेनं गंगा गंगा म्हटले तरी तुम्हाला पवित्र करते. डोळ्यानं पाहिली तरी तीर्थाचं दर्शन घडवते. गोदावरी पाहिली, चंद्रभागा पाहिली, सकळही तीर्थे घडते एक वेळा. चंद्रभागा डोळा देखील या. डोळ्यानं पाहिली तरी पुण्य. ऐका, वाचेनं म्हटलं तरी पुण्य. आणि आंघोळ जर केली गोदावरीची पंचवटीला तर धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. अनंत पाप्याचं पाप धुवून टाकते. का? उपकारासाठी जन्माला आहे. गंगा ही उपकारासाठी जन्माला आलेली आहे. मग गंगा जर उपकार करते तर संतांना गंगेचं उदाहरण का दिलं? संतांना गंगेचा दृष्टांत का आईचाच का दिलं? लेकुराचे हितच का? आईचा दृष्टांत का दिला? आईचंच उदाहरण का दिलं? गंगा उपकार करते, पाणी देते, आपला उद्धार करते, आपल्या शेतीला सांभाळते. एवढा मोठा उपकार आहे. गंगेचं उदाहरण, गंगेचा दृष्टांत का दिला नाही? तर त्याचं कारण आहे, गंगा उपकार करते पण पाऊस जर पडला नाही, दुष्काळ जर पडला तर ती तुम्हाला पाणी देऊ शकत नाही. म्हणजे गंगा उपकार करते पण निरंतर नाही. कधी काळी दुष्काळ पडला तर तिचं पाणी आटलं तर मग तुम्हाला ती उपकार करू शकत नाही. म्हणजे गंगा उपकार करते पण निरंतर नाही, म्हणून तिचं उदाहरण दिलं नाही. पुढचं ऐक.
गाय उपकार करते, गाय दूध देते आपल्याला, शेण देते, मेल्यानंतर कातडं सुद्धा देते बरं का. ज्ञानोबाऱ्यांच्या ओव्या किंबहुना कृषीजीने गोधने राखुनी वर्तने. गाईचा सांभाळ केला पाहिजे. गाईला आपण गोमाता म्हणतो. 33 कोटी देव कुठं राहतात तर ते गाईच्या शरीरामध्ये राहतात. एवढी पवित्र गाय. त्या गाईचं उदाहरण का दिलं नाही? तर उपकार करते, दूध देते, शेण देते, कातडं देते. त्याचं कारण गाय सुद्धा निरंतर उपकार करत नाही. तिचं दूध आटलं तर मग ती निरंतर उपकाराला पात्र ठरत नाही. गाय उपकार करते नाही असं नाही, पण निरंतर नाही. झाडं उपकार करतात आपल्याला तर 4 महिने आंबे देतात. सध्या आंब्याचं सीझन आहे. कच्चून आमरस खाल्ला आपण सगळ्यांनी. आमरसाच्या पंक्ती आहेत का? मांड्याचं जेवण आहे. सप्ताह म्हटलं की आमरसाची पंगत आहे. आता का बरं? 4 महिने आंब्याची कमी नाही, मिळतात. पण आता तुम्ही ऑगस्टमध्ये आंबा मागा बरं, सप्टेंबरमध्ये मागा बरं, मग तुम्हाला माझा भेटेल. माझा म्हणजे पॅकिंग स्लाइस भेटेल तुम्हाला. आंबा भेटणार नाही का? तो 4च महिने झाड उपकार करतं बा. झाड उपकार करतं पण 4 महिने फळ देतं आपल्याला. म्हणून झाडाचाही उपकार आहे पण निरंतर नाही. हे सूर्य उपकार करतो. सूर्यनारायण किती उपकार करतो? माऊलींची ओवी आहे. सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणी व दे प्रकाशाची. विश्वाला प्रकाश देतो. बरं, प्रकाश देताना फुकट देतो. तुम्हाला लाईट बिल आलं नाही कधी? तुम्हाला सूर्यप्रकाशाचं लाईट बिल आलं असं एखादा व्यक्ती आहे का? मग नाशिक जिल्ह्यातल्या धामणगावच्या गाढवे पाटलाला पत्र आलं, त्याच्यामध्ये वीज बिल आलं की बा तुम्ही फुकट प्रकाश वापरला 10 वर्ष 50,000 लाईट बिल भरा. असं सूर्याचं पत्र कोणालाच नाही का? सूर्य प्रकाश देतो, फुकट देतो, कधी पैसे मागत नाही, फुकट देतो. पण तो सूर्यनारायण इतका उपकार करणारा, मग सूर्याचा दृष्टांत का दिला नाही? तो फुकट उपकार करतो. त्याचं कारण आहे सूर्य दिवसा उपकार करतो, रात्री करू शकत नाही बरं का. रात्री गरज आहे, लाईट बिल आलं नसतं आपल्याला कधीच, पण तो रात्री उपकार करू शकत नाही, दिवसा करतो. म्हणजे त्याचाही उपकार निरंतर नाही, झाडाचाही उपकार निरंतर नाही, गायीचाही उपकार निरंतर नाही, गंगेचाही उपकार निरंतर नाही. निरंतर उपकार कोण करतं? मज निरंतर सांगू आता संतांचे उपकार. आतापर्यंतचे उपकार रोहिदास महाराज, निलेश बाबा, सुनील महाराज, दिनेश बाबा सांगता आले, वर्णन करता आले, कारण ते करू शकतात पण सदैव नाही. पण एक उपकार आहे जगात, तो निरंतर उपकार करतात. मज निरंतर जागविती. सकाळी ज्ञानेश्वरी वाचली तरी करतात, दुपारी वाचली तरी करतात, आंघोळ न करता वाचली तरी करतात, झोपेतून उठल्यावर वाचली तरी करतात, तरुणपणात वाचली तरी करतात, म्हातारपणात वाचली तरी करतात, मरताना वाचली तरी करतात. निरंतर उपकार करतात बरं का ज्ञानोबा. कायम उपकार करतात. निवृत्तीनाथ महाराज सदैव उपकार. संत निरंतर उपकार करत असतात. बाकीचे जे उपकार करणारे ते निरंतर नाही. निरंतर उपकार करणारे फक्त संत असतात महाराज, दुसरं कोणी करू शकत नाही. ऐका, मी 1998 साली आळंदीला शिकायला गेलो आणि आळंदीला गेल्यावर त्या काळामध्ये विद्यार्थ्यांची व्यवस्था फक्त जयराम बाबा करायचे. सिद्धबेटामध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था व्हायची. नाव त्यांचं वैकुंठवासी जयराम बाबा भोसले. फार कडक महात्मा होता. आपल्याकडे जसे माधव बाबा आहेत तसे ते त्या काळातले कडक महात्मे होते, एकदम कडक. त्यांना ते जमत नव्हतं. अगदी एखाद्या वेळेला टोपी घातली नाही तर रस्त्यानं आणायची. कडक होते एकदम, जमत नव्हतं त्या काळातलं. ते काळ होता तसा. सायकलवर असायचे, तुम्ही आळंदीला सायकलवर जायचे. एखादा माणूस रिकामा जरी दिसला तरी ठोका टाकायचे, जसे कडक होते. मंदिरात जर कीर्तन करायला लागले तर ब्राह्मणाला
शिव्या द्यायचे. म्हणजे असं कडक 100 वर्ष जगले ते कडक महात्मा. आणि ते त्यांच्या संस्थेत आम्ही गेलो बरं राहायला. एक 7-8 महिने राहिलो मी त्यांच्याजवळ. ते बाबांचा एक नियम होता, बाबांच्याकडे जो राहायला जाईल त्याला गाथ्याचं पारायण करावं लागायचं, ज्ञानेश्वरीचे 2 अध्याय वाचावं लागायचे. ज्यांनी वाचले त्याचं कल्याण झालं बरं का. त्या काळात ते करून घ्यायचे, आता कोणी करून घेत नाही, ते करून घ्यायचे. आणि त्यांच्याबरोबर प्रदक्षिणाला विद्यार्थ्यांना घेऊन जायचे. काखेमध्ये अशी ज्ञानेश्वरी असायची आणि त्यांच्याबरोबर प्रदक्षिणाला घेऊन जायचे. एक दिवस हजेरी मारुतीच्या जवळ प्रदक्षिणा मारताना माझ्याकडे बघा, एक 60 वर्षाचा म्हातारा बाबांच्या पाया पडला. वर्ष ध्यानात ठेवा, वय 60 वर्षाचं. पाया पडला, बाबा माझ्या पोरानं मला काढून दिलं. म्हटलं आता मी कुठं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर बाबांनी काखेतली ज्ञानेश्वरी दिली आणि त्याच्या हातात दिली आणि त्याला सांगितलं, बाबा माऊलीच्या मंदिरात जा, आजान वृक्षाच्या खाली ज्ञानेश्वरीचं पारायण करा, माऊली तुमचा सांभाळ करतील. तर ते म्हातारं म्हटलं, बाबा मला लिहिता येत नाही, मी शाळेत गेलो नाही, मी फक्त कामच करून पोरगा शिकवला, मी मजुरी करतो बाबा, मला हे कसं जमेल. तर बाबा म्हटले, एक काम कर, वाचता येत नाही ना तुला, फक्त त्या ज्ञानेश्वरीच्या अक्षरावरून बोटं फिरव, तरी सुद्धा तुझा उद्धार होईल, तुला जेवण मिळेल, तुला राहायला मिळेल, खायला मिळेल. एवढ्याच शब्दावरती विश्वास ठेवला सुनील महाराज. आणि रोहिदास बाबा, दिनेश बाबा, निलेश बाबा ज्ञानेश्वरीच्या माऊलीच्या मंदिरामध्ये आजान वृक्षाच्या खाली तो 60 वर्षाचा म्हातारा 15 वर्ष फक्त ज्ञानेश्वरीच वाचायचा. वाचायचं म्हणजे बोटं फिरवायचं फक्त. 15 वर्ष वाचली, जवळजवळ 70, 75, 80 वर्ष म्हातारा जगला. आता एक 2-3 वर्षापूर्वी गेले ते बाबा, ऐका. पण चमत्कार असा झाला, 15-20 वर्षानं माऊलीच्या मंदिरात जर एखादा कीर्तनकार कीर्तन करायला लागला आणि ओवी म्हणता म्हणता अडकला, तर म्हातारं खालून त्याला ओवी सांगायचं. 3ऱ्या अध्यायातली आहे, 4थ्या अध्यायातली आहे, 8व्या अध्यायातली. का? ज्ञानेश्वरी मुप्पाड झाली महाराज. म्हणजे जो शाळेतच गेला नाही, शिकलाच नाही, अशा माणसानं ज्ञानेश्वरीच्या अक्षरान बोट फिरवले, तर त्याला ज्ञानोबा ज्ञानी बनव. कोण कोणत्या जातीचा, कोण कोणत्या धर्माचा, कोण कोणत्या वयाचा, कोणत्या वेळेत कधीही ग्रंथ वाचा, संत तुमच्यावर निरंतर उपकार करतात. मज निरंतर जागविती. इथं आपण होतो. मला सांगायचं का, म्हणजे निरंतर उपकार करणारे फक्त संत आहेत. ते संतांना उदाहरण गाईचं बसत नाही, गंगेचं बसत नाही, झाडाचं बसत नाही, सूर्याचं बसत नाही. मग ते संत कसे असतात, कसे कळतील आम्हाला. मग तुकोबाराय म्हटले, संत आईसारखे असतात. बरे आईचंच उदाहरण का दिलं बरं? का बरं गंगेचं का नाही? त्याचं कारण आहे, अनंत उपकार संत करतात आणि नित्य उपकार व्यवहारामध्ये आई करते. तुम्ही अजून अभ्यास करा. तुम्हाला असं म्हणते, आई म्हटली का कधी माझा पोरगा जरा 6 महिने दवाखान्यात असला पाहिजे? असं आई, अहो पोरानं काढून द्यावं, आईला घरातून काढून देऊन द्या, तरी ती म्हणते नाही माझ्या पोराचं कल्याणच असलं पाहिजे. मग मला तुम्ही सांगा, काय तुकोबारांची बुद्धी असेल? या जगात सगळे उपकार करणारे आहेत, पण अर्धवट आहेत, कायम नाही, नित्य नाही. नित्य उपकार व्यवहारामध्ये आई करते. सदैव माझा पोरगा आनंदी असावा. हो, खाटल्यावर पडली तरी म्हणते पोरगा माझा आनंदी असावा. पोरानं पाणी नका पाजू देऊ तरी, पोरानं बोलून नका देऊ तरी. असे किती मायबाप पाहिलेत महाराज मी. पोरानं काढून दिलेत महाराज, तरी ते म्हणतात आमच्या पोराचं कल्याणच असलं पाहिजे. व्यवहारामध्ये ऐका, निरंतर उपकार करणारी आई आणि परमार्थामध्ये निरंतर उपकार करणारे संत, म्हणून आईचं रूपक दिलं अभंगाच्या पहिल्या चरणात.
सुनील महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात क्या बात. लेकुराचे हित आवडल्यावर टाळी वाजवत जा बरं. काय 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 लेकुराचे हित, लेकराचं हित हेच आईचं हृदय मा, दुसरं काही नाही. तुम्ही बाप बसले तिथं आई बसले, या सगळ्या मायबापाला त्यांचं लेकराचं हित झालं पाहिजे. याच्या पलीकडं आई बापाच्या जीवनात दुसरं सुख नाही. रामकथा आमची तशी चालू आहे, आता संपली आता कालपासून. त्या रामकथेमध्ये असं वर्णन आलं, फार सुंदर आहे रामायण. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला रामाची गरज आहे आणि या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरात रामायणाची गरज आहे आणि ती पण तुळशीदाजींच्या रामायणाची गरज आहे. त्याचं कारण तुळशीदाजींचं जे रामायण आहे ते अत्यंत सोपं आहे. भाषा थोडी अवधी भाषा आहे, हिंदी भाषा आहे, पण फार गरज आहे त्याची. ते रामायण हनुमानजीनं लिहिलेलं आहे. जरी तुळशीदासजींचं आपल्याला नाव असेल तर ते रामायण हनुमानजीचं आहे. एका दगडावर रोज एक एक श्लोक हनुमंतराय लिहायचे. एका दगडावर समुद्राच्या काठाला हनुमंतराय रामायण लिहायचे, रामकथा लिहायचे. कोण? बजरंगबली. एक दिवस वाल्मिक ऋषी आले, वाल्मिक ऋषी, आणि त्यांनी ते सगळं रामायण वाचलं. ते म्हटले, अरे हनुमंतराया, एवढं चांगलं रामायण तुम्ही लिहिलं आणि हे जर प्रकाशित झालं, हे जर कोणी पाहिलं तर माझ्या रामायणाला किंमत राहणार नाही. हनुमंतराय म्हटले, अरे माझे प्रभू ज्यांच्या शब्दावर चालले त्यांच्या रामायणापुढं माझं रामायण भारी आहे. त्यांनी शेपटीला आदेश केला आणि सगळे दगड समुद्रातच लोटून दिले. वाल्मिकजी म्हटले, तुम्हाला असं कोणी सांगितलं होतं का करायला? नुसतं एवढंच म्हटलं, तुम्ही लगेच लोटूनच दिली बा दगड. ते म्हटले, नाही, तुमच्या पुढं नाही, माझा प्रभू तुमच्या शब्दावर चालला आणि मी साधूच्या पुढं जात असतात का? माणसानं साधूचं ऐकायचं बघ कायम. आता या मुली बसल्यात, मुलं बसलीत. विराट कोहली माहिती आहे सगळ्यांना? विराट कोहली, हां, काल मॅच होती ना, काल जरा पाण्यामुळं गेली. बरं, विराट कोहली किती आवडतो? सगळं मला आवडतो, माझा आवडीचा खेळाडू. विराट कोहली स्टील बॉडी आहे, एका मिनिटात 2-3 धावा घेतो. एवढा जबरदस्त फिटनेस माझ्याकडे बघा. 10,000 रुपये लिटरचं पाणी पितो. बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे. दोघांचे पैसे एकत्रित केले, इकडे बघा, दोघांचे पैसे जर एकत्रित केले तर भारत देश निलेश महाराज कर्जातून मोकळा होतो. भारत देश एवढे श्रीमंत आहेत दोघं जण. पण आता एक 5 दिवसापूर्वी दोघंही जण विमानानं वृंदावनला गेले होते. वृंदावनला जाऊन प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये बसून हात जोडून त्या प्रेमानंद बाबाला आपल्या जगण्याचा रस्ता विचारत होते. कोण कोण कोण? 10-5 एकरवाला नाही, 10-5 कोटीवाला नाही, मग आमदार खासदार नाही. या देशाचं कर्ज माफ करण्याची ताकद ज्याच्या श्रीमंतीत आहे तो विराट कोहली हात जोडून त्या बाबाला म्हणत होता, आम्ही कसं जगलं पाहिजे? साधूला विचारावं, साधूच तुम्हाला रस्ता दाखवत असतात. महाराज, आता कुठं राहिले साधू? ज्यांच्यावर आम्ही ठेवतो विश्वास तेच करतात आमचा विश्वासघात. आता कुठे साधू? हे आमच्या नादी नका लागू. साधू कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी साधू आहे, तुकोबारांचा गाथा साधू आहे, भागवत साधू आहे, रामायण साधू आहे. महाराज ते साधूनं लिहून ठेवलं आपल्यासाठी, त्याच्याप्रमाणे मार्गक्रमण करा, ते वाचा. हनुमंतराय म्हटले, नाही वाल्मिकजी, तुमच्या शब्दाच्या पुढे माझे शब्द महत्वाचे नाही. समुद्रातच लोटून दिले. महाराज माझ्याकडे बघा. आणि मग ते वाल्मिकजी म्हटले, काळजीच करू नका हनुमंतराय, तुम्हाला असं वाटलं की तुम्ही लोटून दिलं म्हणजे झालं. मी येताना रामायण पाठच करून आलोय तुमचं. तसं नाही आलो तुमच्याकडं. तुम्ही लिहिलेलं रामायण मी पाठ केलं. पुढच्या जन्मात तुळशीदासजींच्या रूपानं मी प्रकटित होणार आणि तुम्ही लिहिलेलं रामायण पुन्हा एकदा लिहून काढणार आणि तेच रामायण प्रकाशित करणार. आणि तेच रामायण तुळशीदासजीनं 1630 मध्ये आपल्याला दिलं. 1680 पर्यंत. फार सुंदर आहे बरं का, फार सुंदर शब्द, फार सुंदर रचना, फार सुंदर कथा. एक एक भाग, आता ते 7 दिवस लागतात सांगायला. आपल्याला एक भाग सांगायचा त्याच्यातला. ज्यावेळेला रामचंद्राला कैकेयीनं वनवास दिला, आपण त्या भागातले आहात, पंचवटीच्या परिसरातले आहात, दंडकारण्यातले आहात. इथं जटायूचं मोठं स्थान आहे. खाली आपल्याला पंचवटी जवळ आहे, लगेच कळेल तुम्हाला बरं का. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली, दुसऱ्या वरानं वनवास मागितला. तापस वेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी. तापस वेश
विशेष उदासी चौदा बरस राम वनवासी रघुकुल रीत सदा चलिया प्राण जाए पर वचन न जाए श्री राम जय राम जय जय राम 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 जय 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 राम. काय सुंदर शब्द आहेत बघा. असंच आहे जीवन. सकाळी तुम्हाला आनंद मिळेल तर संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल आता आपली यशोदा नावाची आई राहिली नाही. सकाळी तुम्हाला लॉटरी लागेल तर संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल की आता आपला एकुलता एक पोरगा या जगामध्ये राहिला नाही. यालाच तर रामायण म्हणतात. हे आपलं जीवन आहे. ते रामानं जगून दाखवलंय, आपल्याला शिकून गेलाय. सकाळी तुमच्या कानावर बातमी येईल आज खूप आनंद झाला आणि संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल आनंद नाही 14 वर्ष वनवासात जायचं बघा. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. लक्षात ठेवा, विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती लिहिलेलं कळत नसतं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मार. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मार. सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. विधना तेरे लेख किसी के विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. समझ न पाते हैं. समझ न पाते हैं. पाते हैं पाते हैं. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती जी लिहिलेलं असताना त्याच्यात बदल होत नाही. रामचंद्राचा वनवास जानकी मातेला माहिती होतो. जानकी माता आता वनवासात जाण्याची तयारी करते. रामप्रभूचा वनवास लखनजीला माहिती होतो. आई सांगतो आई कशी असले पाहिजे. आई एक आईसाठी आलात. एक आईचं कीर्तन चालू आहे. या आईच्या मुली कीर्तन ठेवतात. गोडे परिवार कीर्तन ठेवतो. एवढा छान कार्यक्रम ठेवलाय. एवढे गोड गायन आहे. रामायणातल्या कथा ऐकतायत. संतांच्या कथा ऐकतायत. ज्ञानेश्वरी ऐकतायत. एवढी माझी कथा घरी घेऊन जा. आई कसं लेकरासाठी जगत असते त्याच्यासाठी कथा सांगतो. आणि वनवास आता लखनजीला माहिती होतो. लखन म्हणजे आपला लखन नाही. नदीकून वाटणी घेतो डोंगराकडली भावाला देतो असा लखन नाही. आपला लखन लय भारी आहे का लखन आहे तसे तुमच्याकडनं आमच्याकडे बी आहेत. लखन असेच आहेत. आपले लखन असे आहेत. नदीकून वाटणी घेतात डोंगराकडली भावाला बांधून आणलं पाहिजे लखन. असा असतो का लखन. लक्ष्मण कसा असतो बघा. ज्याला माहिती पडतं माझ्या दादाला वनवास दान 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 पाय आपटत येतो. प्रभू दादा
मी ऐकतो ती गोष्ट खरी आहे लखन. तुम्ही जर ते वनवासात जाणार असाल तर मी सुद्धा तुमच्याबरोबर वनवासात काय भाऊ आहे महाराज. म्हणून रामप्रभूची कधी सावलीच पडली नाही बरं का रामायणात. आपली जशी सावली पडते ना तशी रामप्रभूची सावली पडली नाही. का? रामप्रभूच्या पाठीमागं सावलीच्या रूपानं लखन उभा आहे. तर सावलीच लखन आहे महाराज. त्यामुळे ती सावली पडत नाही. असा भाऊ मिळाला पाहिजे. सावलीसारखा आपला पाठीमागं उभा असणारा, सारखं आपलं रक्षण करणारा. ध्यानातच ठेवा, भावावर प्रेम केलं पाहिजे. सगळं रामायण सांगायला वेळ नाही, मला एवढंच सांगायचं तुम्हाला. आता लखनजी म्हणतात मी सुद्धा तुमच्याबरोबर वनवासात येणार. त्यावेळेला रामप्रभू म्हणतात लखन आईला विचारू नये. आई कळेल. आई सुमित्रा मातेला विचारून जा. ज्या वेळेला लखनजी आपल्या आईला विचारायला जातात तसे जात नाही. वनवासाची कपडे अंगामध्ये धारण करून जातात. आणि ज्यावेळेला वनवासाची वल्कल धारण करून जातात रोहिदास महाराज, तर ती सुमित्रा माता पाहते आणि लखनला म्हणते लखन असले काय कपडे घातले, असा काय पोशाख घातला. तुला माहिती नाही का माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे. तुला माहिती नाही का माझ्या राघवची मिरवणूक निघणार आहे. तुला माहिती नाही का माझ्या राघवला युवराज बनायचे. आणि तू असे कपडे घालून आलास. तुझा काही विचार वेगळा आहे का? माझ्या राघवच्या गादीबद्दल तुला काही शंका आहे का? काय आई आहे महाराज, काय पात्र आहेत महाराजी रामायणातली. एक भाऊ वनवासात निघालाय. एक आई म्हणते सख्या पोराला जन्म दिलेल्या मुलाला, पोटाच्या लेकराला, तुझा जर रामाच्या गादीबद्दल काही विचार असेल तर वनवासात जा, इथं थांबू नको. त्याला लखनजी म्हणतात मा वनवासातच जायला आलोय मा. जात का नाही? एकटा नाही जाणार मा. माझ्या दादाला सुद्धा बरोबर घेऊन जाणार आहे. माझ्या वहिनीला सुद्धा बरोबर घेऊन जाणार आहे. डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागतात. एका दगडाच्या खांबाला मिठी मारते सुमित्रा. काय झालंय लखन अयोध्येत? सगळं घडलेलं लखनजी सांगतात. आणि रडता रडता कैकेयीला शिव्या देते सुमित्रा. आणि विचारते लखन तू कशासाठी आला होता? लखन तू कशासाठी आला होता? लखनजी म्हणतात बघ माझा दादा वनवासात चालला ना मा, तुला विचारण्यासाठी आलो होतो वनवासात जाऊ का, वनवासात जाऊ का शब्द विचारल्याबरोबर मते बाबा, सुनील महाराज, निलेश बाबा, दिनेश महाराज लाल डोळे झाले. लाल डोळे त्या सुमित्रेचे. आणि लाल डोळे करून ती सुमित्रा म्हणते लखन माझ्या दुधाचा हिशोब तू दिला नाही. माझ्या दुधाचा हिशोब तू दिला नाही. तुम्हाला न विचारता वनवासात जायला पाहिजे होतं. मला विचारण्यासाठी आलास लखन, तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. असं आईनं विचारलं पाहिजे महाराज लेकराला. ही आईचं काम आहे. नुसते आई ऐकू नका, घरी घेऊन जा. मायबापाचं एक काम आहे. अरे 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. या शिवनेरी गडावर खेळत होते. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळे मावळे घेऊन खेळत होते. 8च वर्षाचं वय होतं. आणि कोणीतरी याचक लोक आली होती, भिक्षुक लोक. महाराज हे बाळराज भूक लागली रे, खायला काही भेटेल का म्हणून विचारत होते. धावतच गेले होते. मा साहेब, जिजाऊ आऊ साहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आले. आपल्या दारात भिक्षुक आले खायला यावर खायला भाकरी मागतात. त्यांना आपल्या टोपलीतली भाकरी देऊ का? इकडे बघा. देऊ का म्हटल्याबरोबर लाल डोळे झाले होते जिजाऊचे. देऊ का कस काय विचारलं रे? तू तर माझा पोरगा आहे ना. माझ्या दुधाचा हिशोब तू दिला नाही शिवबा. मला न विचारता तू जर भाकरी दिली असती ना मग माझ्या दुधाचा हिशोब तू दिला असता. लक्षात ठेवा. जोरात काना खाली मारली होती जिजाऊनं शिवबा राजांच्या. गाल धरून रडत होते महाराज. काय झालं मा रडायला? काय झालं रडायला? का मारलंस मला? का माझा गाल लाल केला मा? याच्यासाठी केला बघ शिवबा. लक्षात ठेव, इथून पुढे जर कोणी विचारायला आलं भाकरी लागते तर कदाचित आपल्या पोटात नसले तरी चालेल, पण आपल्या जवळची पहिली त्यांना दिली पाहिजे. म्हणून तुला मारून सांगितलं. याला आई म्हणतात महाराज. या आईचे संस्कार आहेत ते आमच्या शिवाजी महाराजाला मिळाले, रामप्रभूला मिळाले. ऐका रे, एवढा चांगला कार्यक्रम करतात या मुली. हा गोडे परिवार. या यशोदाबाईनं गरीब कुटुंबातली पण या मुलींना संस्कार दिले. ध्यानात ठेवा, संस्कार फार गरजेचे असतात. संस्कार घडवत असतात. लखन तुला कसं काय, तू कसं काय मला विचारायला आला? मा मी तुला विचारायला नाही आलो मा, मला दादानं पाठवलं मा. रडत होती सुमित्रा. लखनजी म्हणत होते मी निघालो आई वनवासात. ते सुमित्रा म्हणत होती चाललास लखन? हो मा. चाललास लखन? हो मा. बरेच लांब गेले होते लखनजी. आई हो मा. निघालास लखन? हो मा. चाललास लखन? हो मा. हे लखन माझं ऐकशील? सांग मा, सांग. सांग ना मा. ऐकशील लखन? सांग ना मा. लखन वनवासात चालला, तुझ्या बरोबर तुझी वहिनी आहे.
तुझ्याबरोबर तुझा दादा आहे. हे लखन, वनवासात गेल्यावर तुझ्या स्वप्नातही राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर स्वप्नात सुद्धा नाही आलं पाहिजे बघ लखन. काय आई आहे महाराज. सुमित्रा म्हणते, लखन वनवासात चालला, राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर तुझ्या स्वप्नात सुद्धा नाही आलं पाहिजे लखन. मा स्वप्नात? हो, स्वप्नात सुद्धा नाही. कधी पडतं मा स्वप्न? झोपल्यावर पडतं बघ लखन. झोपल्यावर स्वप्न पडतं. हो, मग मा तुझा हा पोरगा सुमित्रेचा लखन शपथ घेतो, मा आजपासून 14 वर्ष झोपणारच नाही. मा काळजीच करू नको मा. काय आई आहे महाराज. पोरगा वनवासात निघाला तरी म्हणते, जा लखन, जा रे लखन, प्रभूची सेवा कर. लेकुराचे लेकराचं हित. लखन तू वनवासात चालला तर मग तुझं हित झालं पाहिजे. रामाच्या बरोबर तुझंही नाव घेतलं पाहिजे. आजही रामायणात नुसतं रामाचं नाव नाही, राम लक्ष्मणाची जोडी म्हणतात लोक. का? आईनं लेकरू पाठवलं वनवासात. लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊली. आईला दुसरं काही नसतं महाराज. आता या मुली बसल्यात ना सगळ्या, ज्या मुलीचं लग्न झालंय ना ती मुलगी सासरला जाऊ दे आणि अशी एखादी यशोदा माईसारखी माय घरात असू दे. दिवाळी आली, नागपंचमी आली की ते आपल्या मुलीची वाट पाहत असते. दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, लेकिया सावली, पाहतसे वाटुले, पाहतसे वाटुले, माऊलीची भेट लागली जीवा, लागले शिया, भेट लागली जीवा, लागले एकदा जून महिना लागला की आमच्या निलेश महाराजांच्या निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा निघेल बघा. प्रत्येक वारकऱ्याचे लक्ष आता पंढरीच्या वाटेकडे लागलंय. जसं आपलं वारकरी सगळ्या पंढरीच्या दर्शनासाठी निघतो की नाही, तसं एखादी सासूरवाशीन मुलगी आपल्या आईला भेटण्यासाठी दिवाळीच्या मुलाची वाट पाहत असते बघा. फार सुंदर आहे. पाहतसे वाटुले माऊलीची भेट लागली जीवा, भेट लागली जीवा, लागली
जुन्या काळातलं आहे बघा हे उदाहरण. सासरला नांदणारी मुलगी, आईची तब्येत खराब आहे म्हणून ज्या वेळेला निघायची ना ती एसटीनं यायची. या सगळ्या बहिणीला आठवत असेल बघ. एसटीनं उतरायची फाट्यावर. रोहिदास महाराज, सुनील महाराज फाट्याहून एसटीतून उतरली ना, एक लेकरू असं करंगुळीला असायचं, एक लेकरू कडेवर असायचं, एक बाजारची पिशवी असायची हातामध्ये. आपल्या आईला काहीतरी खायला घेऊन आलेली असायची. डोक्यावर पदर घेतलेला आणि 2 किलोमीटर गावात जायला दगडाचा रस्ता असायचा. फाट्यावर उतरायची तर आपल्या आईच्या भेटीला, बापाच्या भेटीला निघालेली सासरूवाशी रस्त्याला लागली, माहेराच्या रस्त्याला लागली की चालता चालता तिला ठेस लागायची. सुनील महाराज, दगडाची ठेस लागायची निलेश बाबा. आणि पायाला दगड लागल्यावर तिच्या अंगठ्यातून रक्त यायचं. आणि एवढं रक्त आल्यावर सुद्धा ती दगडाला म्हणायची, का रे दगडा, तुला तर माझा पाय लागला नाही, माझं तर लागलं नाही ना तुला. कारण तो रस्ता माहेरचा असायचा. काय बहिणा बहिणी सुंदर लिहिलंय बघ. आज माहेराला जाणी, झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. काय सुंदर लिहिलं बहिणा बहिणी. त्या दगडाला पाय लागला, दगडाची ठेस आपल्या पायाला लागते, पण ती माहेरवाशीन म्हणायची, बाई हे राजा, हे दगडा तुला तर लागलं नाही ना, माझ्या माहेराच्या वाटे कशा लागतील ठेचा. हे राजा तुला तर नाही लागलं राजा. त्या दगडाला म्हणायची, आज माहेराला जाणी, झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. लय सुंदर असायचं होतं ते माहेर असायचं. तशी मुलगी गेली ना ती, आणि ती जर आता आईला भेटून निघाली ना, सासूरवाशी नसायची, तिला घरचं स्वातंत्र्य नसायचं. परत जर निघाली ना, सगळ्यांनी ऐका, माझ्या बहिणीने ऐका, तर ही यशोदा सारखी आई त्याच्या पिशवीमध्ये कांदे टाकायचे. कांदे काय द्यायची वस्तू आहे का, मग बटाटे काय द्यायची वस्तू आहे का? पण माझी लेक तशीच जाईल, माझी लेक तशी नाही गेली पाहिजे. हे फक्त आई महाराज, आईसारखं कोण नाही महाराज. 10 किलोमीटरचं अंतर कापेल, कुणाच्या शेतामध्ये खुरपण करेल, आई असते महाराज. हो, फाटलेलं लुगडं घालेल रे, माझा पोरगा शिकला पाहिजे, माझा पोरगा अभ्यास करून मोठा झाला पाहिजे, माझी मुलगी शाळेत गेली पाहिजे, फक्त आई महाराज. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. नको रे राजे, सुट्टी नको बाजू. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी. देऊनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. कोण आई सारखी? सहज म्हणता म्हणता या मुलीच्या डोळ्यात अश्रू आले बघा. सहज का? आईची आठवण येते महाराज. मी तुम्हाला खरं सांगू, आमच्या निलेश महाराज, आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक अंबाजोगाई तालुका आहे. त्या अंबाजोगाई तालुक्याला एक तात्याराव लहाने नावाचे डॉक्टर आहेत बरं, मोठे जे हॉस्पिटलला होते मुंबईला. त्या तात्यारावांनी 1 लाख लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन केले, फ्रीमध्ये केले. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं त्यांना. त्या तात्यारावांना ऐका, 6वीला शाळेत असताना त्यांच्या 2ही किडन्या खराब झाल्या होत्या. 2ही किडन्या नव्हत्या. डॉक्टरांनी सांगितलं हा पोरगा लईत लई 1 महिना जगल. आईनं सांगितलं माझी किडनी काढा आणि माझ्या तात्यारावांना बसवा. बघा आई किती महत्वाची. आईनं स्वतःची किडनी दिली आणि तात्याराव शिकले, डॉक्टर झाले, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित झाले. आणि आता 1-2-3 महिन्यापूर्वी त्यांची आई गेली महाराज.
तर आम्ही सगळेजण त्यांना भेटायला गेलो, सगळे गेलो भेटायला. कोणी माईकवर काय बोलत होतं, कोणी माईकवर काय बोलत होतं. वा तात्याराव, वा तुम्ही पद्मश्री झाले. सगळ्यात शेवटी माईक माझ्याकडं आला आणि मी म्हटलं, बघा तात्याराव, अजून तुमची आई गेली नाही. जोपर्यंत तुमच्या शरीरात तिची किडनी आहे तोपर्यंत तुमची आई जिवंत आहे. मला सांगायचं काय, किडनी खराब झाली, किडनी देणारी आई आहे, डोळा खराब झाला. तुम्हाला आता पटणार नाही, पण माझा हा जो हात आहे निलेश महाराज, तुम्ही माझ्या घरी आलात, दिनेश महाराज आलेत, रोहिदास महाराज आलेत, सुनील महाराज, आणि माझा हात आहे ना पूर्ण डॅमेज झाला होता. 2014 साली मी चिपळूणला कीर्तनाला गेलो, परत येताना गाडीनं थोडंसं पलटी मारली, एका दगडावर गाडी गेली, 2-4 पलट्या बसल्या, हात मोडला. याचं पूर्ण हाड नवीन टाकलं. डॉक्टर आता नवीन संशोधन निघालं, मोठं ऑपरेशन झालं संभाजीनगरला, एक 25-20 दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्यात आलं, नवीन हाड बसवलं, सगळं पहिल्यासारखं झालं. फक्त झालं असं, त्या हाड तुटल्यावर माझी एक शीर त्याच्यामध्ये दबली होती हाडाखाली, बारीक नस. तर ती डॉक्टरांना वाटलं महाराजांचं वय तरुण आहे, ती होईल बराबर, म्हणून त्यांनी ती बदलली नाही. परिणामे हात चांगला झाला रोहिदास महाराज, पण हाताची स्पंदनं राहिली नाही. असा जो हात राहायचा तर असाच राहायचा, असाच राहायचा तर असाच राहायचा, असा राहायचा तर असाच राहायचा. या हातानं वर आणावं लागायचा, फेटा बांधता येणार, नीरू घालता येणार, धोतर नेसता येणार. पंचायत निर्माण झाली. 2-4 महिने गेले, डॉक्टर म्हणायचे होईल, आणि लोक म्हणायचे बाबा तुमचा हात गेला वायाला. आता जखमीवर मीठ चोळायला लोक बाबा तुम्ही अपंग झाले, आता तुमचं काही खरं नाही बाबा, आता संपलं तुमचं. आता मला वाईट वाटायचं. 6 महिने झाले दिनेश महाराज, आणि 7-8 महिन्यानं हात काही वर यायना. एका रूममध्ये बसलो रोहिदास महाराज, रडायला लागलो. म्हटलं आपलं जीवनच बरबाद झालं. फेटा कसा बांधायचा, निरू कसा घालायचा, धोतर फार पंचायत नाव, काय करावं आता. रडायला लागलो दिनेश महाराज. तर आमची आई, अक्का म्हणतो मी तिला, आमची माय अशी जवळ आली, माझ्या डोक्यावर हात फिरवला, माझे अश्रू पुसले, आणि आमची आई मला म्हटली, तुझ्या डॉक्टरांना विचार, माझ्या हाताची शीर काढून तुझ्या हाताला बसवता येईल का, आणि तुझा हात पहिल्यासारखा जर चालू होत असेल, माझा बंद राहिला तरी चालेल, पण तुझा हात चालू झाला पाहिजे, तुला कीर्तनासाठी त्याची गरज आहे. ऐका, माझं 54 टाक्याचं ऑपरेशन आहे, आणि आईचं 60 टाक्याचं ऑपरेशन आहे. आईच्या हातातली एक नस काढली सुनील महाराज, अजून कुणाला माहिती नाही, नस काढली आणि माझ्या हाताला ती बसवलेली आहे. म्हणून माझा हात पहिल्यासारखा पुन्हा सुरू झाला. तेव्हापासून मला कळालं, बायको नाही, बहीण नाही, सबसे बड़ी है माँ, 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 से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है रे दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. लक्षात ठेवा रे, तुमची किडनी खराब झाली, डोळा खराब झाला, नस खराब झाली, तर तुमच्या घरात तुम्हाला श्रीमंत आणि परत दान करणारी फक्त आई आहे. म्हणून लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. महाराज 12 वाजायला 5 मिनिटं राहिले, आई सांगण्यातच 12 वाजले, कळलं आम्हाला. फार छान सांगितलं तुम्ही, कधी 12 वाजले आम्हाला कळालं नाही. तुम्ही लखनजीची कथा सांगितली, सुमित्रेची कथा सांगितली, ज्ञानेश्वरीची कथा सांगितली, हो तुम्ही आता एक आईची कथा सांगितली, कळलं महाराज आम्हाला. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. जशी आता आई आहे तसेच संत आहेत महाराज. हे लेकुराचं हे आईसाठी नाही, हे संतांसाठी वापरणं, हे फक्त उदाहरण आहे. आपल्या व्यवहारात आई जसं प्रेम करते तसेच संत प्रेम करतात. ऐका, स्वतःच्या पोटात भूक लागली, ज्ञानेश्वर महाराज गावात मधुकरीला जात नव्हते.
सोपान काकाला भूक लागली तरी नाही आणि निवृत्तीनाथ दादाला लागली तरी नाही. निलेश महाराज भाग्यवान आहेत तुम्ही निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष राहिले. फार भाग्य लागतं. मी कायम सांगतो निवृत्तीनाथ महाराज म्हणजे विश्वगुरु आहेत. विश्वगुरु. या विश्वाला हा संप्रदाय आपल्याला ज्ञानोबारायांनी जरी दिला असेल तर ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथांनी दिला. सकाळी तीर्थ निवृत्तीचे पायी हा सगळा संप्रदाय निवृत्तीनाथांनी दिला महाराज. मग तो निवृत्तीनाथासारखा बाप आपल्याला मिळाला आणि त्या निवृत्तीनाथांच्या भागातले तुम्ही आहात. निवृत्तीनाथ दादा कधी जायचे मधुकरीला तर गावातले लोक देत नव्हते. सोपान काका गेले तरी देत नव्हते. ज्ञानोबाराय काकेत जोडगी अडकून निघाले. त्याचं कारण 4 दिवस झाले होते निवृत्तीनाथ दादाच्या पोटात अन्न नव्हतं. 4 दिवस झाले होते सोपान काकाच्याही पोटात नव्हतं. आणि 4 दिवस झाले होते 6 वर्षाची मुक्ताबाई. तिचा तर चेहरा सुकून गेला होता. गाल खाली गेले होते. डोळे खोल गेले होते. भूक लागली होती ना. मी तिचा दादा आहे. काखेमध्ये जोडी अडकवली. आताचा जो आळंदीचा घाट आहे त्या घाटाच्या रस्त्यानं लोकांना विनंती केली, ताई मावशी अक्का मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय, आम्ही अजून 2 दिवस उपवाशी राहू. पण माझ्या मुक्ताला खूप भूक लागली. तिचा चेहरा सुकलाय. एका भाकरीचं कोराण न देता एका मावशीला दया आली. तिनं माऊलीच्या झोळ्यामध्ये कोराण टाकलं. कोराण म्हणजे पीठ. बरं ऐका, शिजलेलं नाही. कोराण म्हणजे पीठ. आपण जसं पीठ देतो तसं एका जोडीमध्ये घेतलं. एका भाकरीचं कोराण मिळालं म्हणून निलेश महाराज माऊली रस्त्याला लागले. आणि आताचा जो घाटाचा रस्ता आहे त्या रस्त्याला विसोबा आडवा आला. ज्ञाना कशाला आलतास रे गावात? काका आमच्यासाठी नव्हतो आलो काका, आमच्यासाठी नाही. अजून 2 दिवस उपवाशी राहू काका. काका दादासाठी सुद्धा आलो नाही काका. काका आमच्या सोपान काकासाठी सुद्धा नाही. पण काका माझ्या बहिणीला खूप भूक लागली हो. मुक्ता खूप लहान आहे. तिच्या पोटामध्ये 5-6 दिवस झाले अन्न नाही. एवढी एक भाकरी मला नेऊ द्या, एवढं कोरांना नेऊ द्या. असं म्हटल्यावर दगडाला दया येईल हो, दगडाला. पण विसोबासारख्या दगडाला दया आली नाही. माऊलीच्या काकेत ती जोडी हिसकावून घेतली निलेश महाराज. पंढरी बाबा त्या जोडीतलं पीठ मातीमध्ये टाकून दिलं आणि मातीमध्ये पडलेलं पीठ असं पायातल्या पायतानं माती मिक्स केलं. मी गेल्यावर जर उचललं तर अर्धी भाकरी होईल. किती वाईट बुद्धी महाराज. तशीच ती फाटलेली जोडी घेतली. ताड ताड चालत माऊली निघाले. बेटामध्ये गेले. ताटीचा दरवाजा लावून घेतला. आपलं मस्त गुडघ्यामध्ये घातलं आणि हंबरडा फोडून माऊली रडायला लागले. या विश्वाच्या माऊलीला रडावं लागतं रे ओ. नाशिक जिल्हा, इगतपुरी तालुका, धामणगावकर आपण कीच झाडकी पत्ती आहोत. विश्वाच्या ज्ञानाला ज्यांनी संप्रदायाला ज्ञान दिलं असे ज्ञानोबाराय रडत होते. आलाय माझा दादा. पाहिलं तर झोडीमध्ये दगड दिसली आणि मुक्ताबाई. पाहते तर दादा दिसत नाही. न दिसणाऱ्या दादाला मिथ्या कल्पना मागे सारा. आ
ताटी नाही रडता येणार दादा तुम्हाला, नाही खायची भाकरी मला, पण तुम्ही रडलेलं चालणार नाही. मुक्ताबाई दादाला बाहेर आणायची, कुठून तरी भाकरी मिळायची, तो दिवस निघून जायचा. बघा गड्या, ज्या विसोबानं भाकरी मिळू दिली नाही, ज्या विसोबानं खापर मिळू दिलं नाही, ज्या विसोबानं आंघोळ करू दिली नाही, आंघोळ, सगळ्यात वाईट माणूस आहे हा. खळ 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 म्हणजे खातो आपलंच लढतो आपल्याशी. खळ ख म्हणजे खातो, ल म्हणजे लढतो, आपलंच खातो ना आपल्याशी लढतो, त्याला म्हणतात खळ. या जगातला सगळ्यात वाईट माणूस आहे, तुम्हाला खूप अनुभव आले असतील. आपलंच खातो आपल्याशीच लढतो, खळ. असे लय्यत महाराज ज्ञानोबाराय म्हटले, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. तो विसोबा जवळ आला तर माऊलीनं माफ केलं महाराज त्याला संत बनवलं महाराज. हे कोण करू शकतं? दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, त्याची दासाणी दासी हा पंगता, दासी हा पंगता जासी घरे जोर तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताच्या मूर्ती. कोण? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू तोची साधू, तोची साधू, तोची साधू, तोची साधू, तोची साधू ओळखावा, ओळखावा, ओळखावा. तोची साधू ओळखावा, 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 देव तेथेची जाणावा. जे का रंजले गाजले दासी साधू आहे जो दुसऱ्यावरती उपकार करत. त्रास दिला तुकोबारांसारखा त्रास गावानं कुणाला दिला? अभंग बुडवले तुकोबारांची, गाडवून मिरवणूक काढली, पण त्याच देवावर उपकार आहे. हो बघा, निवृत्तीनाथ दादाला, सोपान काकाला, मुक्ताबाईला आळंदीनं त्रास दिला, पण धन्य इंद्रायणी, धन्य आळंदी. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव बनवलं. जगातून लोक पाहायला येतात. आज त्याच माऊलीचा चांदीचा पुतळा आहे, सोन्याचा मुकुट आहे. ऐका ऐका, माऊली माऊली माऊली, 1 लाखाची बारी आहे. इंद्रायणीच्या पलीकडून दर्शनाला रांग आहे. त्रास सहन करा, लोकांनी दिलेला त्रास सहन करा. ओ माऊली व्हाल महाराज, संत व्हाल महाराज. ध्यानात ठेवा, हे कोण करतं? आई करते. म्हणून आईशी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती. ही आई करते. पोटी भार वाहे कोण करतं? त्याचे सर्व आई करते. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. महाराज, असे जे कोणी माऊली आहेत, असे जे कोणी निवृत्तीनाथ आहेत, आशांच्या पायावर माझं मस्तक आहे आणि सर्वच वच दिलंय त्यांना. तुका म्हणे माझे, हो तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे,
बदने सा बदने सा बदने सा बदने सा बदने सा बदने सा सारे ने सा धने पद बाबा गबर सारे ने सा धने पद बाबा गबर सारे ने सा धने पद बाबा तकड़ा था तकड़ा था तकड़ा था तकड़ा 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 सारे ने सा धने पद बाबा गबर सारे ने सा धने पद बाबा गबर सारे ने सा धने पद बाबा गबर
पाच मिनिटं खाली बसा बरं, बाकीचे बसा खाली. ऐका, 1:15 वाजल्यापासून आपण 2 तास आईबद्दल बोललो आणि आईसारखे संत आहेत. माऊली कसे आहेत, निवृत्तीनाथ महाराज कसे आहेत, त्या सर्व संतांचं चरित्र सांगता सांगता आईच्या हृदयाचे आहे. म्हणून आई जशी आहे व्यवहारात तशी परमार्थ संत आहे असं आपण चिंतन पाहिलं. एका यशोदाबाईच्या या वर्षश्राद्धाला आपण सगळे आहोत. 5 मिनटं मी तुमचं घेणार आहे. ऐका, कुणाच्या तरी शेतामध्ये दिवस दिवस खुरपण करणारी आपली आई असते. फाटलेलं लुगडं घालून तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणणारी, टी शर्ट आणणारी आई असते. आपल्याला शाळेत पाठवणारी सुद्धा आई असते. या परिवारानं खूप सेवा केली हो आईची. सर्व तीर्थ टाकेत आपल्याला जवळ आहे. या भारत देशातलं 1 नंबरचं तीर्थक्षेत्र आहे महाराज. अशा सर्व तीर्थ ताकेडच्या परिसरात या यशोदा आईचा जन्म झाला आणि या गावात ती नांदायला आली. तर या धामणगावची झाली आणि गरिबातली माय, कष्टाळू माय आपल्या मुलींना, जावयांना सगळ्यांना प्रेम देत देत गेल्या वर्षी निघून गेली. त्या आईची आठवण काढत असताना मुली असतील, तिचे पुतणे असतील, राहिलेला परिवार असेल, सगळ्यांनी सेवा केली आईची. पण काय असतं बघा, आई म्हणून कोणी आईच हाक मारी, ती हाक येई का आणि मज होय शोककारी. एखाद्याला आई नसली आणि त्यानं आई शब्द ऐकला की आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मला बाप नाही, बापाची किंमत मला विचारा. ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. फार गरज आहे महाराज आईची. प्रेम केलं पाहिजे आईवर. बघा, बाण लागला होता श्रावणाला आणि पाणी घेऊन दशरथ राजा आला होता. पायाची चाहूल लागली आणि चाहूल लागल्याबरोबर आईनं विचारलं, आलास का रे श्रावण? फार दूर गेला होतास का रे? तुझ्यासारखी मुलं आता नाहीत बघ. अशा मुली, अशी पोरं आता नाहीत. बापाचा, आईचा कार्यक्रम करणारी, पैसे खर्च खूप पैसा आहे लोकांकडं, आई वडिलासाठी खर्च करत नाही. भाग्यवान परिवार आहे हा. गोडे परिवार भाग्यवान आहे. या मुली भाग्यवान आहे. आईचं कीर्तन ठेवतात, माऊलीची कथा ऐकतात, ज्ञानेश्वरी ऐकतात, संतांच्या कथा ऐकतात, रामायण ऐकतात. भाग्यवान आहेत. ऐका, हे कोणी करत नाही महाराज. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप आहे. देवाचं स्वरूप कोण आहे? आपल्याला जन्म देणारी आई आहे महाराज. पायाची चाहूल लागली आणि विचारलं, बाळा आलास का रे? फार दूर गेला होतास का रे? फार लांब गेला होतास का? श्रावणा बोलत का नाही? बोलणारे मी श्रावण नाही. मग आमचा श्रावण कुठे रे? आमचा बाळ कुठे रे? त्याला काही लांब तर गेला नाही ना. आमची यात्रा करायला निघायला रे. आम्ही आंधळे आहोत रे. तू कोण आहेस? मी राजा आहे. असशील रे तू राजा. आमचा राजा कुठे रे? तुझी गरज नाही रे आम्हाला, आमच्या राजाची गरज आहे. ही आई असते महाराज. आईला फक्त त्याचं लेकरू आवडत असतं महाराज. जैशी तैशी माय बरी संत म्हणतात. आई ती आई असते. बघा गड्या, तुमच्या बाळाला माझ्याकडून बाण लागला. बाण लागला शब्द ऐकला आणि आंधळ्या आईनं त्या दशरथ राजाला श्राप दिला, हे राजा माझ्या बाळाला बाण मारतो आणि आम्हाला प्यायला पाणी आणतोस. तुझ्या हातचं पाणी पिऊन जगण्यापेक्षा एक आईचा तुला श्राप आहे दशरथा. हे अयोध्येच्या राजा, एक आईचा श्राप आहे तुला. आम्हा सिद्धी धले पुत्र दुःख, आम्हा सिद्धी धले पुत्र दुःख, परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील राजा, 4 तुला, पण एक आईचा श्राप आहे. एकही मुलगा तुझ्या अंत समयाला तुझ्या जवळ नसेल. एक आईचा श्राप जर देवाच्या बापाला लागतो तर आपण आपल्या आईचा श्राप कधी घेऊ नका. एवढीच विनंती आहे कीर्तनाची. या 2 हातानं तुमची आई म्हातारी झाली असेल तर तिला उठवा. जेवता येत नसेल तर काला करून जेवू घाला. चालता येत नसेल तर या हातानं चालवा. मी खरं सांगतो तुम्हाला, माझे वडील फार लवकर गेले. माझ्या आईला मी इतके आनंदी ठेवलेलं आहे निलेश महाराज, इतके आनंदी. आम्ही 2 भाऊ आहे. आम्ही 2 भाऊ कधी वाईली निघणार नाही. आम्ही माऊलीच्या समाजावर शपथ घेतलेली आहे. आम्ही 2 एकत्रित येत ना. आमची आई आनंदित आहे. आईला काही लागत नाही महाराज. तुमचं प्रेम लागतं बघा. काही लागत नाही हो तिला. माझी पाया पडून विनंती आहे तुम्हाला, फार परमार्थ करण्याच्या भानगडीत पडू नका. हाच करा. बघा, पुंडलिकाचं चरित्र नेहमी ऐकतो आपण. नुसती मायबापाची सेवा केली तर विश्वाचा मालक विटेवर उभा आहे हो. ज्याची भक्ती आपण करतो तो पांडुरंग फार लोकांनी ऐकवला तुम्हाला. फार अभंग पाठ आहे तुमच्या.
फार कीर्तन आहेत ते नका शिकू. ज्याच्यामुळे विठ्ठल उभा राहिला तो पुंडलिक फार महत्वाचा आहे. तो पुंडलिक जर तुम्ही बनलात तर विठ्ठल तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही, देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच करा गड्या. ये दोन हात हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. जिवंत असणाऱ्या आईला कधी रडू नका. जिवंत असणाऱ्या आईला प्रेम द्या. प्रेम देणारं घर आहे हे. आज ही आई कीर्तन करत करत देवाच्या पायाजवळ गेली बघा आणि देवाच्या पायी समर्पित झाली. ज्ञानेश्वर माऊली, एकदा सगळ्या मंडळीला धन्यवाद. आमच्या निलेश सरांनी खूप आग्रह केला. माझी कथा चालू होती, थोडी पावसाच्या व्यत्ययामुळे ही तारीखच बसत नव्हती, पण ते पावसाच्या व्यत्ययामुळे आम्ही 2-3 दिवसच केली. खूप पाऊस पडायला लागला. रोज संध्याकाळी पाऊस येतो महाराज, त्यामुळे कार्यक्रम होत नाही. आणि त्या इथं पण चालू आहे, अखंड आहे ना, रोज आहे. हा ते भूषणचाही कार्यक्रम आता त्याच्यामुळेच कॅन्सल झाला. खूप पाऊस आहे, त्याला पर्याय नाही. म्हणून अगदी आमच्या निलेश महाराजांचा संपर्क झाला, या परिवारानं संपर्क केला. भोडी अशी बघा, सावळी ग माझी आई. कोण आहे ही आई? सावळी ग माझी आई, मला किती ओ प्रेम देई. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिर. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिर. जसा आपण घरातला नंदादीप विजला की नाराज होतो, तसा मंदिरातला नंदादीप विजला की अंधार होतो. तसा घरातला नंदादीप नावाची आई गेली की घरामध्ये अंधार होत असतो. फार दुःख आहे या आईला, मुलींना. पण प्रेम करत त्या आईला आपण आठवत. आयोजित आजचा हा एकदिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्वांना विनंती आहे की कृपया आपण 2च मिनिट या ठिकाणी खाली बसायचं आहे. आलेल्या काही मान्यवरांची या ठिकाणी श्रद्धांजली होणार आहे. आजची ही कीर्तनरूपी सेवा या परिवाराच्या आमंत्रणास मान देऊन ज्यांनी संपन्न केली असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार. त्यांचं कीर्तन म्हणजे गोड आणि सर्वांना मंत्रमुग्ध करेल असं गायन आणि तितकेच समर्पक, प्रसंगाला धरून दृष्टांत असा दोन्हींचा एक मिलाप म्हणजे आदरणीय आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान असलेले महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित कीर्तनकार हरिभक्तपरायण अक्रूर महाराज साखरे अत्यंत वेळेवर आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल या गोडे परिवाराच्या वतीने आणि कोंडोळी परिवाराच्या वतीने मी त्यांचा मनापासून आभार मानतो. खरं तर 4च दिवसात या कार्यक्रमाचं नियोजन झाले असं म्हणायला हरकत नाही. आदरणीय सागरदादा असतील, आमचे भरत भाऊ असतील आणि ज्ञानेश्वर भाऊ यांनी अत्यंत वेळेवर सांगितलं आणि सर्व योग आमचे सरपंच शिवाजी भाऊ या ठिकाणी सर्व आम्ही एकत्र आते आलो आणि अत्यंत वेळेवर 4च दिवसात हे नियोजन झालं आणि अत्यंत सुंदर नियोजन झालं. कारण हेतू कार्यक्रमाच्या मागचा प्रामाणिक होता असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रातील सर्व प्रतिष्ठित गायक या ठिकाणी उपस्थित आहे, वादक या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांमुळे हे सर्व शक्य झालं. मी मातोश्री
यशोदाबाई यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली निवृत्तीनाथ समाधी संस्थांच्या वतीने अर्पण करतो. व्यक्तिशः माझ्या गाडीवर पाटील परिवाराच्या वतीने अर्पण करतो. सर्व धामणगावकरांच्या वतीने अर्पण करतो. आणि मी असं मानतो या ठिकाणी आजची ही कीर्तनरूपी सेवा त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने जी झाली आहे ती खऱ्या अर्थाने त्यांच्या चरणी श्रद्धांजली आहे. जी सेवा या ठिकाणी झालेली आहे ती खऱ्या अर्थाने त्यांच्या चरणी श्रद्धांजली असं म्हणायला हरकत नाही. त्यांचे संस्कार आणि त्यांचे आशीर्वाद यामुळेच हा योग जुळून आला असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या पश्चात जे दुःख कोंडोळी परिवाराला आणि सर्व गोडे परिवाराला झालेलं आहे ते पेलण्याची शक्ती पांडुरंग परमात्मा त्यांना देवो अशी प्रार्थना करतो आणि आईंच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर श्रद्धांजली अर्पण करतील दामणगावचे ज्येष्ठ नेतृत्व आमचे सर्वांचे लाडके बाळासाहेब तात्या